हाय, गुड मॉर्निंग. रोज सारखी मी जॉबलाच जाते ते तर माहितीच आहे तुम्हाला. आणि हा सूर्य बघितला डोक्यावर एवढा, बापरे! एवढं ऊन आहे नाशिकमध्ये की घराबाहेर निघायची इच्छा होत नाही. तरी एवढ्या उन्हाचा थोडासा चहा पिला आणि दुपारी मी सरळ घरी गेले होते. आणि आता 5 वाजत आले होते आणि एकदा लेटलं, जेवण वगैरे झालं की उठायची इच्छा होत नाही. म्हणून मी तर झोपत नव्हते, कारण एकदा झोपले आणि परत मग जाग नाही आली तर प्रॉब्लेम होईल. मग टाईमपास केला, थोडासा आवरलं आणि मग निघाले मी जॉबला जायला परत. कारण की दुपारचे मी घरी येते लंचसाठी आणि मग तिथे जाऊन मग असंच टाईमपास चालू होता, गप्पा-बिप्पा मारत होतं. आणि प्रत्येक मुलीचं स्वप्न आहे की तिच्या वॉर्डरूममध्ये एवढ्या सर्व लिपस्टिक, मेकअपचं सामान, कपडे असावं. मग नंतर बस थोडासा असाच टाईमपास केला आणि रात्री आम्हाला खूप बोर होत होतं दोघींना. म्हणून थोडंसं बाहेर आलो आणि बाहेर आलं म्हणून प्लॅन झाला की चल थोडंसं खाऊनच येऊ. आणि हा ही माझी न्यू फ्रेंड आहे. आम्ही दोघी जणी त्या जॉबवर आहे. दोघीच जणी आता, म्हणून मग म्हटलं चला थोडंसं खाऊन पिऊन येऊया आपण. मग तिथे जाऊन शेवपुरी घेतली, आम्ही खाल्ली. ठीकठाक होती, म्हणजे परत जॉबला जायला निघालो. घरी आल्यावर सरळ मी झेप्टोवरून सामान मागवलं होतं. आणि घरात काही येऊ द्या, हिचं बघणं हे कंपल्सरीच राहतं की काय आणलेलं आहे. आणि मी तुम्हाला दाखवते की मी सामान काय आणले, काय जसं लय महत्त्वाचं काही सामान. महत्त्वाचं काही नाही, खायचं प्यायचंच मागवलं होतं. कारण की भाजी खायची नव्हती म्हणून मॅगी मागवली होती आणि त्याच्यासोबत 2 रिकामे वस्तू पण मागवल्या. तसं तर साधंच बनवते, पण आज थोडंसं कांदा टमाटर टाकून बनवलं. आणि साईडला फ्रेंच फ्राईज मागवले होते, म्हटलं थोडंसं ते पण फ्राय करू. इथे मॅगी झालेली होती, फ्रेंच फ्राईज पण झाले होते. बस खाल्लं पिल्लं आणि मम्मी गेली झोपायला. बाय.